या पा तुमचं जास्तच होते हा. मी सहन करणार नाही बिलकुल. आताच सांगून देतो तुम्हाला बचवून. मला जास्त बोलातच नाही तुम्ही. हात खाली कर पहिले. नवऱ्याला असं हात नाही दाखवायचा. हा बायकोनं नवऱ्याला हात नाही दाखवायचा आणि नवऱ्यानं झपकन मारून द्यायचं काय बायकोले कानपटीत. ते चालते काय? हा नवरा हो मी मारलं तर काय झालं? मारन तुले, अजून मारन तुले. गलत्या करशील तर तुले मारनच ना. मारन नाही तर काय करून तुले? डोक्यावर घेऊन नाचू का तुले? मोठा होता अपेक्षा. मारलो तर काय झालं? अजून मारन तुले. पण तुला मला हात नाही दाखवायचा, बोट नाही दाखवायचा काय? आणि मोठ्या आवाजात बोलायचं नाही मा संग. मोठे हुशार आहे तुम्ही. नवरा वय म्हणून काय तुम्ही मारान काय मला? गेला तो पहिलचा जमाना. हा या आता कलियुग आहे. आताचा जमाना 2024 चालू आहे. गेला ते पहिलचा जमाना 70-80. मला आता खाये मारे नवरे घराच्या बाहेर काढे तरी बायका तिथंच राहे. आता नाही राहत. हा मोठा आहे नवरा, मोठा आहे म्हणून काय मारत राहन का? काही बी बोलत राहन का? आणि तसे तुम्ही मापेक्षा काही लय मोठे नाही. 4च महिन्यानं मोठे आहे तुम्ही मापेक्षा. तर मी तुम्ही मला मारन तर मी तुम्हाला मारन. हो वाटायला वाटा तर मी घेईनच. आई बोलू नको तू. चुपचाप राह ना. काऊन बोलतो आई जास्त तू? बाबाले नको बोलू ना. हा बोला बोला. नवरा तर बोलते पण आता लेकरही बोलायला लागले. म्हणजे प्रत्येक ठिकाणी बाईचीच गलती. हा माय बोलणं दिसते ना. माय बोलणं दिसते म्हणून ते मला बोलते. मी जास्त बोलतो मग. काय म्हणणं काय तू? म्हणणं काय तू? आता लेकर उपाशी आहे, नवरा बी उपाशी आहे. स्वयंपाक कर जरासा. हा बस बोलण्यातच पोट भरशील का आमचं तो? मी स्वयंपाक करणार नाही. मी चालली घर सोडून. मला मारलंच काऊन तुम्ही? तेच गोष्ट प्रेमाने बी होत होती. काऊन मारलं मला? मी चालली घर सोडून. चालली मी. जा तिकडे राहा तुम्ही एकटे. चालली मी घर सोडून. चालली मग मी बी चाललो. तू चालली तर तुम्ही कुठे चालले म्हटलं? तुमचं घर वय आहे. तुम्ही राहा इथं. माय घर राहिलं असतं तर तुम्हाला हाकललं असतं मी. हे तुमचं घर वय म्हणून मी चालली. तुम्ही राहा इथं. तुमचे लेकरं आहे. तुमचे लेकरं सांभाळा आणि राहा. मी चालली मामाच्या घरी. अहो चिपरे मी देवळात चाललो. मंदिरात चाललो मी. मंदिरात मी घर सोडून नाही जाईन तुझ्यासारखा. मी मंदिरात जातो येतो. तुला घर सोडून जायचं आहे का नाही? आता बॅग भर आणि चल इथून निघते होय. चल जाय. मी माझ्या लेकरही सांभाळतो आणि सगळं मी आता मंदिरात जाऊन येतो पटकन. तोपर्यंत तू बॅग भर. तू पुरं सामान भर. इथं मला दिसली नाही पाहिजे तू. असं मंदिरात कायले चालले? कायले चालले मंदिरात? एक ठिकाणी मला म्हणतात जाय आणि एक ठिकाणी मंदिरात जाता. म्हणजे तुमच्यावर बोल नाही आले पाहिजे. बडे हुशार आहे तुम्ही तर. मंदिरात जा ना तुम्ही. कितीक बी तुम्ही नवस कराल ना, कितीक देवाच्या पाया पडाल ना तुम्ही झोपू तरी मी वापस नाही येणार आता. नवस करायला नाही चाललो जिप्रे. नवस फेडायला चाललो मी मंदिरात. नवस फेडाले? अहो थांबा. काय बोलले तर मला समजून सांगा. मग जा. अरे चाललो मी नवस फेडायला मंदिरात. जाऊ दे मला पटकन. 1 किलोचे लड्डू चढवायचे आहे मला. बेसनचे लड्डू. नवस ह्याच केला होता मी. आता मी चाललो. माझा नवस फेडायचा टाइम आला. मध्ये जाऊ दे. तुला जे काही समजायचं आहे ते समज तू. गोट्या काय रे? तुला माहित आहे का रे बाबू तुझ्या बाबाचं कायचा नमस केला होता? आई मला नाही माहित ना. बाबा मला सांगते काय? लेकाचं लेकरं इथंच. विचारतो बाबाले. आता मी चालली बॅग भरून आईच्या घरी. तू आजीच्या घरी. तू विचारतो बाबाले तुझ्या कायचा नवस केला तर. ठीक आहे? हा ठीक आहे आई. एवढी जिम्मेदारी दिली तुला मावर. मी जिम्मेदारी पार पाड. जिम्मेदारी वाल्या. दादा आई तू तर राहते. बाबा तू तर दे.